की समजा एखाद्या पक्षाची ऑफर जर मिळाली तुम्हाला, मोठ्या पक्षाची, आणि तुम्ही जे सध्या कार्य करत आहात, तर तुम्ही काय कराल? त्या क्षणाला आधार देऊ शकतो आधार देऊ आणि शकतो. तू चुकतोय बाबा म्हणू शकतो. तो क्षण घडी गेली तर पिढी गेली म्हणतात. एक क्षण जर टळला तर ती आत्महत्या टळू शकते. म्हणून प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये एक आउटलेट असणं गरजेचं आहे. आउटलेट असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. खरं तर मी ओशोंना बरंचसं वाचतो, तर मी एक उत्कृष्ट शेतकरी, एक सधन शेतकरी असा झालो असतो असं वाटतं. अच्छा. खुद्द मनोज जरांगे पाटील ज्यांच्या वाढदिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा देतात, जे एका समाजासाठी न लढता 18 पगड जातींच्या लोकांचा विचार करून त्यांच्यासाठी लढतात, असे आमच्या परळी वैजनाथचे लोकप्रिय समाजसेवक सेवकराम जाधव सर. सर पॉलिटिकली जेवढे ऍक्टिव्ह आहे त्याच्यापेक्षा जास्त ते समाजसेवक म्हणून कार्य करतात. सरांची कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. जाणून घेऊया सेवकराम जाधव सरांचा जीवन प्रवास. जरांगे पाटील. हॅलो, वाढदिवसाच्या शुभेच्छा जाधव सर तुम्हाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. आभारी आहे. चला, पुन्हा आभारी एकदा आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आभारी आहे दादा. आभारी. जी, जी, धन्यवाद. आपला धन्यवाद. आशीर्वाद. काळजी घ्या. हो हो नक्कीच. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी मी जो इंट्रो दिला होता तो सरांचा होता, आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर मी एवढं सांगेल की बाबा, म्हणजे जेवढं पॉलिटिकली जेवढे ऍक्टिव्ह आहेत सर, तेवढेच समाजसेवक म्हणून खूप जास्त कार्य करतात समाजामध्ये. म्हणजे पर्टिक्युलर एका कास्टसाठी काम न करता 18 पगड जातींसाठी, थोर असतील किंवा लहान असतील, सर्वांसाठीच ते म्हणजे स्वतः ते रस्त्यावर उतरलेले असतात आणि खूप म्हणजे प्रेमाने काम करतात ते. तर सरांची कहाणी त्यांच्या जुबानी आपण ऐकून घेणारच आहोत. तर मी सध्या सुरुवातीला एकच सांगेल की परळीकरांच्या मनामध्ये एकाच नावाचे घर, परळीकरांच्या मनामध्ये एकाच नावाचे घर. जय सेवकराम सर, जय सेवकराम सर. मी या शब्दांनी सुरुवात करतो. सरांचं स्वागत करतो. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं पीबी चॅनलवरती. सर काय सांगाल तुम्ही, म्हणजे सुरुवात कुठून झाली, कसे तुम्ही म्हणजे ऍक्टिव्ह झालात या कार्यामध्ये वगैरे? तर प्लीज तुमचा पूर्ण जीवन प्रवास आम्हाला थोडक्यात सांगा. पीपीच्या माध्यमातून प्रथम आपलं धन्यवाद देतो. हा. आणि प्रवासाचं माणसाच्या काही सांगता येत नाही. कोणत्या वेळेस कुठं प्रवास निघेल, कुठे संपेल, आणि कसे युटर्न मिळतील. प्रत्येकाचा जीवन प्रवास एक वेगळा असतो. तसाच आणि अगदी वेगळ्या पद्धतीचं काहीच नाही माझं. एकदम सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेला. आई वडिलांचं प्रत्येक मुलांच्या सारखंच स्वप्न की माझा मुलगा शिकला पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे. ह्याच क्षणी आम्ही पुढे म्हणजे आलो. पण काम करत असताना आपण नोकरी करावी हे कधीही माझ्या मनाला शिवलं नाही, आणि त्या दृष्टीने आपण कधी प्रयत्नही केला नाही. आणि विषय आपण समाजसेवेचा म्हणता, समाजसेवा हे ठरवून कोणीच करू शकत नाही. ते अंतर्मनातून असावं लागतं, आणि त्याच वेळेस माणूस त्या ट्रॅकवरती येत असतो. अच्छा. तुमचं बालपण कुठं गेलं, कोणत्या गावात, काय? का पहिल्यापासूनच तुम्ही परळीला स्थायिक होता की? नाही, बालपण माझं परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ तालुक्यात उक्कडगाव मक्ता नावाचं गाव आहे. अच्छा. हा. छोटंसं गाव आहे. अच्छा. तिकडे माझा जन्म झाला. तीच माझी जन्मभूमी. अच्छा. आणि 2008 पर्यंत मी तिकडेच होतो. 8-9ला इकडे परळीमध्ये शिफ्ट झालो मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून. अच्छा. आणि मी कधी परळीकर झालो हे मलाही कळलं. अच्छा. आणि मग जेव्हा शिफ्ट झाली म्हणजे तेव्हापासूनच की लहानपणापासूनच तो गुण अंगात होता की यार म्हणजे काहीतरी करायचंय समाजासाठी किंवा ओव्हरऑल सगळ्यांसाठीच? या जीवनामध्ये पुढे जात असताना प्रत्येकाचे एक स्वप्न असतात, इच्छा आकांक्षा असतात. प्रत्येकाची एक धारणा असते. मग बरेच जण आपल्या कुटुंबासाठी करतात, कोणी आपल्या समाजासाठी करतं, कोणी व्यापकतेनं पुढे येतं. तसं ते मला माझं स्वतःचं घर किंवा माझं स्वतःचं गाव किंवा माझं स्वतःचं एक कम्युनिटी अशी मला कधीच नाही वाटली. अच्छा. ज्या ठिकाणी कुठं दुःख दिसेल अच्छा तिकडे आपोआप पाय ओढले जायचे आणि त्या कामामध्ये आपण मी स्वतःला झोकून द्यायचो. वा वा वा. तर सर मग आता दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला की आता समाजसेवक म्हणून तुम्ही एवढे ऍक्टिव्ह आहात, एवढे कार्यरत आहात, तुम्ही सगळ्यांचे प्रश्न मार्गी लावता. म्हणजे परळीमध्ये प्रत्येक दुसरा व्यक्ती तुमचं नाव घेतो आणि प्रत्येकांना विचारलं तर ते म्हणतात की योग्य मार्गदर्शन हवं असेल किंवा योग्य सल्ला हवा असेल
तर सरांकडे जा, हे प्रत्येक जण खूप आपुलकीने सांगतं. तर म्हणजे समाजसेवक जर समजा तुम्ही बनले नसते तर दुसरं काय बनले असते तुम्ही, म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये गेला असतात तुम्ही? मी स्वतःला कुटुंबाच्या काही मर्यादेमध्ये किंवा कुटुंबाच्या फक्त आपल्या हाडग्यामध्ये जर स्वतःला बांधून ठेवलं असतं तर मी एक उत्कृष्ट शेतकरी, एक सधन शेतकरी असा झालो असतो असं वाटतं. अच्छा. पण या सामाजिक ज्या काही उणिवा असतात, या समाजामध्ये होणाऱ्या प्रत्येक कालखंडातल्या हालचाली असतात, त्या हालचाली ओढून घ्यायच्या आणि तिकडे माझे पाऊल आपोआप वळले जायचे. आता थोडक्यात सांगायचं झालं तर काल परवा इथे नोव्हेंबरमध्ये ठेवीदारांवरती जो मोठा प्रश्न आला, 300 कोटीच्या ठेवी लोकांच्या बुडल्या आणि राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक मंडळ पळून गेले. अच्छा. पैसे देण्यापासून खूप खूप दूर गेले. आणि ही समस्या समोर आल्याच्या नंतर माझ्या पैशासाठी म्हणून मला जर करायचं ठरलं असतं तर अनेकांचे पैसे त्यांनी घरी आणून दिले, तसे माझेही घरी आणून दिले असते. परंतु त्या मल्टीस्टेटमध्ये गोरगरीब, अक्षरशः काही रस्ता झाडणाऱ्या बायका असतील, धुणे भांडे करणाऱ्या बायका असतील. आता काल परवाच ते माने यांच्या विमलताई मानेंचा काल मृत्यू झाला परवाला. अक्षरशः ते माने कुटुंब हे पंक्चर काढून त्यांनी 2 लाख रुपये कमावलेले होते. पंक्चरची दुकान आहे त्यांची, गॅस शेगड्या वगैरे दुरुस्ती करतात. इतक्या अशा वेदना आहेत त्या लोकांच्या. मग त्या ऑटोमॅटिकली दिसतात. कोणी या पुढाकार घ्या असं कोणी म्हणत नसतं, परंतु त्या समस्या आपण आपल्या ज्यावेळेस मानतो, बरोबर आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण कधी विलीन होतो काही कळत नाही आणि ते आपसुकच आपले पावलं ऑटोमॅटिकली ते गोष्टी घडतात. अच्छा. आणि आता तिसरा प्रश्न की सर, सध्याच्या या 5Gच्या जमान्यामध्ये म्हणजे काय तुम्हाला जो बदल जो दिसतोय, समजा AI चा जमाना आलेला आहे वगैरे, तर काय काय गोष्टी तुम्हाला धोकादायक वाटतात? आणि त्यासोबतच की बाबा हे जे सध्या काही प्रेम प्रकरणामध्ये सुसाईड करणं असेल किंवा काही काम नाहीये, बेरोजगार वगैरे म्हणतात स्वतःला वगैरे मुलं, तर मेहनत न करता जे काही स्वतःच्या नशिबाला वगैरे कोसून वगैरे जे सुसाईड करतात, तर त्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता किंवा काय सल्ला द्याल तुम्ही? बघा, माणसांनी महत्वाकांक्षा जरूर असावी, पण ती अति नसावी. बरोबर. आणि शॉर्टकटनं पैसा कमवण्याचं हे सध्या कालखंड आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मेहनतीच्या मोबदल्याच्या अधिक पटीनं, अनेक पटींनी मला माझ्याकडे पैसा आला पाहिजे. मग ते शॉर्टकट शोधतात. मग गुन्हेगारी तिथनं वाढते, व्यसनाधीनता वाढते आणि कुठंतरी मग विपर्यास होतो पूर्ण त्या सिच्युएशनचा. आणि मग हे तरुण असतील, हे असतील, ह्याच्यामध्ये जातात, धोक्यामध्ये जातात. त्यांनी ठरवलेलं असते की मला एवढ्या दिवसामध्ये एवढी कमाई झाली पाहिजे, पण विदाऊट मेहनत, म्हणजे बगर मेहनतीचा मला पैसा आला पाहिजे. ही महत्वाकांक्षा ज्यावेळेस बाळगून तुम्ही रस्त्यावरती येता, वेगवेगळे मग गोष्टी करता, तिथं तुमचा हिरमोड होणारच, फसवणूक होणारच. दुसऱ्याची म्हणण्यापेक्षा स्वतःची फसवणूक. आणि हे आत्महत्या जे आपण म्हणतोय, तर ज्या लोकांना आउटलेट नसतो, ज्या लोकांना, आता बऱ्याच गोष्टी अशा असतात, काही गोष्टी आपण पत्नीला सांगू शकत नाही, मुलांना सांगू शकत नाही, आई वडिलांना सांगू शकत नाही, तर आपल्या जीवनामध्ये एक अशी व्यक्ती असली पाहिजे, मित्र असो, मैत्रीण असो, सल्लागार असेल, तर तो आउटलेटचा पार्ट तिथे असला पाहिजे. की आपल्याला, मी डिप्रेशन मध्ये खूप गेलेलोय आणि माझ्या मित्राला मी जर ती गोष्ट सांगितली तर तो मला त्या क्षणाला आधार देऊ शकतो आणि तू चुकतोय बाबा म्हणू शकतो. तो क्षण, घडी गेली तर पिढी गेली म्हणतात, एक क्षण जर टळला तर ती आत्महत्या टळू शकते. म्हणून प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये एक आउटलेट असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की प्रत्येकांच्या खरंच एक आयुष्यात ती तशी एक व्यक्ती पाहिजे, आउटलेट, म्हणजे तरच ते मोकळं झाल्यानंतरच सगळं मधलं निघेल. नाहीतर हे सुसाईड वगैरे हे प्रमाण ते वाढतच चालतं. याच्या सोबतच आणखी एक गोष्ट विचारायची तुम्हाला की आता एवढे तुम्ही ऍक्टिव्ह आहात समाजामध्ये, एवढं आता तुमचं वय किती आहे मला माहित नाहीये सर, पण तुम्ही खूप यंग दिसता. म्हणजे जेव्हा अनिल सरांना भेटलो होतो, सरांच्या चिरंजीव आहेत, तर सरांना भेटल्यानंतर सरांनी तुमची पहिल्यांदा मला ओळख करून दिली तेव्हा सांगितलं तर माझे मोठे भाऊ आहेत, आणि मला ती गोष्ट खरी वाटली होती. म्हणजे आताही तुम्ही तेवढे ऍक्टिव्ह आहात, तेवढं सगळं. पण तुम्ही आता एवढं हे करत असताना तुमच्या आयुष्यात एखादी अशी सॅड मुवमेंट आली का की ती आयुष्यभर विसरू नाही शकत तुम्ही अशी? बिलकुल.
आयुष्याच्या कालखंडामध्ये आयुष्य जगत असताना तसा जर विचार केला तर प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाला अडचणी आहेत, नाही असं नाही. पण त्या अडचणी कुरवाळत बसण्यापेक्षा त्या अडचणींना बगल देऊन पुढे आपल्याला कसं जाता येईल हे आपण बघितलं पाहिजे. माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. आता गंमत अशी की मी एक शेतकऱ्याचा मुलगा, आमची काही जेमतेम एवढे म्हणजे खूप असं ऐश्वर्य नव्हतं, परंतु मुलांना पुढे शिकवणं, पुढे घेऊन जाणं आणि त्या मुलांनी सुद्धा शिकणं. आजकाल कुठलेच पालक असे नाहीत की गोरगरीब जरी असतील, मजुरीनं जरी काम करत असतील, तर त्यांना असं वाटतं की माझा मुलगा पुढे गेला पाहिजे, माझी मुलगी पुढे गेली पाहिजे, शिकली पाहिजे, आणि कुठे कमी नाही पडत ते. बरोबर. पालक म्हणून प्रत्येक जण तो काम करत असतो, पण ते पाल्य पण त्या लेवलचे असले पाहिजेत की ते पुढे जातील आणि पालकांच्या इच्छा आकांक्षाला ते त्यांच्या आशा पल्लवित करतील असे. मग शाळ माझ्या मुवमेंट म्हणण्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये खूप आनंद आलेला आहे की माझे सर्व मुलं ज्या पद्धतीनं शिकवलं त्या पद्धतीनं पुढे गेले, पण यशस्वी झाले पण. म्हणून असं वाटतं की मी माझ्या आता कुटुंबापुरतं न राहता सर्व समाजातील, फक्त मी मराठा आहे तर मराठाच म्हणून नाही, खरं तर मी ओशोंना बरचसं वाचतो, ओशो रजनीकांना बरंच ऐकतो, आपण पण ऐका. तर त्यांचा खूप विस्तृत दृष्टिकोन आहे या सृष्टीबद्दल. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून ते म्हणतात की या पृथ्वीतलावर दोनच जाती आहेत, एक पुरुष आणि स्त्री. त्याच्या पलीकडे जात नाही. आपण आजच्या कालखंडामध्ये खूप त्या जातीपातीमध्ये बांधल्या गेलेलो आहोत आणि आजची ही राजकारणाची परिभाषा खूप बदललेली आहे आणि युवकांना, तरुणांना तर ही खाईमध्ये लोटते. इथपर्यंत राजकारणाची परिस्थिती आज बिघडलेली आहे पूर्णपणे. राजकारणाची परिभाषा म्हणजे काय की कमीत कमी आजच्या राजकारणामध्ये 20% तरी सेवाभाव असावा. 80% स्वार्थ असू द्या. तुमच्या कुटुंबापुरता, तुमच्या पदापुरता, मी आमदार झालो पाहिजे, खासदार झालो पाहिजे, मंत्री झालो पाहिजे, जरूर व्हा, पण 20% तरी जनतेसाठी बरोबर तुमचा सेवाभाव 20% तरी असला पाहिजे. तर आज ते बघायला भेटत नाही. परिभाषा खूप बदलली आहे आणि तरुणांनी एखाद्या उद्योजकाला आयकॉन समजलं पाहिजे, एखाद्या विचारवंताला आयकॉन समजलं पाहिजे, एखादा नोकरीमध्ये खूप मोठा झालेला आहे उद्योगपती आहे, इकडे आपण बघितलं पाहिजे. एखादा साधा चहाचा टपरीचा गाडा होता, पण त्याचा आज विशाल असं हॉटेल झालेलं आहे. अशा पद्धतीच्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर. पण आजची पिढी ही राजकारण्यांना आदर्श म्हणायला लागली, ज्यांच्याकडे त्या विहिरीमध्येच काही नाही तर पौऱ्यात कुठून येईल. बरोबर आहे. नाही, थँक्यू सर. म्हणजे तुम्ही सॅड मोमेंट, हॅपी मोमेंट सांगून देखील तुम्ही या विषयाकडे वळालात. मी तो प्रश्न विचारणारच होतो की आजच्या या म्हणजे राजकारणाकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता. कारण आपलं जेव्हा मी सांगतो की मी परळी वैजनाथचा आहे वगैरे असं म्हटल्यानंतर जेव्हा राजकारणानुसार ते नाव पहिलं जातं तिकडे, म्हणजे प्रभू वैद्यनाथांचं मंदिर आहे हे दुसऱ्या नंबरला येते सध्या तरी, किंवा राजकारण हे सगळ्यात मोठं म्हणजे परळीमध्ये तेच सध्या तरी, म्हणजे बाहेर मुंबई पुण्याला तेच नाव गाजतंय. म्हणजे बिहारचं जसं राजकारण आहे तशाच धर्तीवर समजा परळीचं झालेलं आहे. तर त्याला तुम्ही कसं पाहता? मी तेच बोललो आता की राजकारणाची परिभाषा खूप बदललेली. परळीमध्ये राजकारणाच्या व्यतिरिक्त काहीच नाही असं नाही. वैद्यनाथाचं देवस्थान खूप पवित्र आहे, जगप्रसिद्ध आहे. बरोबर. त्यांनी परळी ओळखण्यासारखी आहे. परळीमध्ये अनेक विद्वान लोकांचा इथं जन्म झालाय. बरोबर. विद्वान लोकांनी समाजासाठी बरंचसं काही केलेले. पॉवर स्टेशन इथं परळीचं एखाद्या म्हणजे मानाच्या तुऱ्यासारखं आपल्या परळीसाठी आहे. अनेक गोष्टी आहेत, पण गंमत अशी झाली की त्या चांगल्या गोष्टींकडे कोणाची नजरच नाही. कारण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर फक्त राजकारण, त्याशिवाय दिल्ली तेच चालू आहे. गल्ली ते दिल्ली राजकारण. आणि या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये तरुणाई पूर्णपणे गुरफटली गेली, पूर्णपणे अडकली गेली. आणि येणारा भविष्यकाळ ही तरुणाई जर बाहेर नाही पडली त्यातून, तर येणारा भविष्यकाळ खूप अंधकारमय असेल. आणि अनेक कुटुंब या राजकारणाच्या नादी लागून बर्बाद झालेली आपल्याला दिसतील. मग तरुण व्यसनी होतील, दारू, गांजा, पार्टी, वेगवेगळ्या गोष्टी. आणि आभासी दुनियेमध्ये हे तरुण जगत असल्या कारणाने आपल्या स्वतःच्या कुटुंबाला
व्यवस्थित वेळ देऊ शकणार नाहीत, व्यवस्थित ते कुटुंब पुढे नेऊ शकणार नाहीत. आपल्या कुटुंबाचा गाडा हा पुढे नेण्यासाठी हे आभासी दुनियेत जगणारे तरुण अयशस्वी ठरतील असं वाटतंय. धन्यवाद सर तुम्ही उत्तर दिल्याबद्दल. की आणि म्हणजे आता ह्या सगळ्या एवढ्या गोष्टी झाल्या, तुम्ही राजकारणाचा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता तुम्ही म्हणजे गुरु कोणाला मानता? तुम्ही एवढं सगळं चांगलं बोलता, तुम्ही एवढे चांगले सल्ले देता, मार्गदर्शन देता. तुम्ही ओशोंचं थोड्या वेळापूर्वी सांगितलं, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही गुरु कोणाला मानता? मी गुरु माझ्या अनुभवाला मानतो. वाह. मी माझ्या अभ्यासाला मानतो. मी माझ्या वाचनाला गुरु मानतो. वा वा, खूप चांगलं. म्हणजे असं म्हणजे पहिल्यापासून तुम्ही कोणाला व्यक्तिगत कोणाला हे नाही, म्हणजे प्रत्येक जण पावलोपावली सल्ले देतच जातं. बिलकुल. गंमत अशी की आपल्या अडचणीच्या काळामध्ये एखादा वाटसरू जरी आपल्याला वाट दाखवणारा तिथे असेल, मी कुठेतरी रस्त्याने गेलो, रस्ता चुकलो आणि मला पुढे जायचंय, तर तिथे एखादा कोणीही व्यक्ती रस्त्यावरती उभा असेल आणि त्याला मी रस्ता विचारला आणि त्यांनी जर सांगितलं या रस्त्याने, तोच माझा गुरु. वा. आता खूप चांगला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, म्हणजे तुम्ही पॉलिटिकली एवढे ऍक्टिव्ह आहात आणि समाजसेवक पण आहात, तर हा प्रश्न विचारतो म्हणजे जेणेकरून सगळ्यांनाच उत्सुकता असते की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल. म्हणजे सगळ्यांनाच मी हा प्रश्न विचारतो की तुम्हाला एका दिवसाचं मुख्यमंत्री पद दिलं तर तुम्ही काय काय निर्णय घ्याल? माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या सुविधा लागतील त्या मी देण्याचा प्रयत्न करेन. वा वा, क्या बात आहे. या उत्तराची अपेक्षा होती मला. बरं, आता पुढे हा पण मी प्रश्न सर्वांनाच विचारतो की देवाने जर 3 वरदान तुम्हाला दिले, म्हणजे देव प्रसन्न झाला आणि तुम्हाला 3 वरदान जर दिले, तर तुम्ही कोणते 3 वरदान मागाल? या पृथ्वी तलावरची फसवेगिरी संपू दे. वा, 1 वरदान. एक. 2 राहिले. आणि शांततामय पूर्ण मनुष्य हा मनुष्य म्हणून जगण्याचा प्रयत्न करल अशी परिस्थिती दे. 2 झाले. आणि सर्वांना सुखी ठेव. 3. म्हणजे एवढं सगळं झालं सर्व चांगलंच झालं. मग पृथ्वीच सुधारली सगळी. ठीक आहे. बरं, आता हे जे म्हणतात की बाबा या जन्मात चांगलं कर्म करा तर पुढचा जन्म मानवाचा मिळेल वगैरे, सगळ्या गोष्टी मानव जातीत याल वगैरे, हे कितपत योग्य आहे खरं ते आपल्याला काय माहित नाही किंवा आपण ते डोळ्यांनी पाहिलं नाहीये. तर तुम्हाला समजा पुनर्जन्म समजा मिळाला तर तुम्ही कोणता जन्म घ्याल का हा मानव जन्मच नको? काय तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? पुनर्जन्म तर त्या व्याख्येबद्दल खूप वेगळं म्हणजे खूप विस्तृत वेळ लागेल त्याबद्दल बोलायला. तसा तर पुनर्जन्म असेल नसेल माहित नाही, पण हा जो जन्म आज मिळालेला आहे हाच सार्थकी लावून घेणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य असतं. आणि आपण असं म्हणतो मागच्या जन्मी मी काहीतरी चुकीचं केलं म्हणून मला भोगावे लागत असते, किंवा मागच्या जन्मी मी चांगलं केलं म्हणून माझं इथं. मी तर असं म्हणेल, आज जे तुम्ही कर्म सकाळी करताय त्याचं फळ तुम्हाला रात्रीपर्यंत फळ. बरोबर. सकाळी चांगलं कर्म करा, रात्री तुम्हाला आनंदानं झोप येईल आणि ते त्या दृष्टीनं फळ असेल. आणि सकाळी जर मी वाईट कर्म केलं असेल, माझ्या हातून काही वाईट घडले असेल, तर मला रात्रीची झोप सुद्धा येणार नाही, लगेच त्याचं ते फळ. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ते एक्सप्लेन करून सांगितले सर. बरं, आता या आजच्या 5Gच्या जगामध्ये आम्ही तुमचं जसं वय नाही विचारलं वगैरे, पण तरीही मी हे करतो की या 5Gच्या जगामध्ये जर आत्ता तुम्हाला ह्या 2024 मध्ये जर 25 वयाचं बनवलं तर तुम्ही काय काय अशा समजा केलेल्या चुका आहेत त्या तुम्ही सुधारवण्याचा प्रयत्न कराल, किंवा म्हणजे काय कराल, काय निर्णय घ्याल तुम्ही? असतं ना किंवा मला पुन्हा संधी मिळाली तर मी ही चूक नाही पुन्हा करणार, किंवा मी असं करेल तसं करेल. वेळ निघून गेल्यानंतर माणसाला आठवतात त्या गोष्टी. तर तसं तुम्हाला 25 वयाचं केल्यानंतर काय कराल तुम्ही? तसं तर माझं वय 56 आहे, 56. अरे वा, सांगितलंच तुम्ही. तसं कोणी सांगत नाही, पण 25 जर मिळालं मला परत, तर पुन्हा आता 56 वर्षापर्यंत मी जे काही केलेलं सामाजिक कार्यामध्ये करू शकलो, लोकांच्या अडीअडचणीला येऊ शकलो, त्यांच्या वेळेला उभं राहू शकलो, त्याच्या जास्त वेगानं 25 वर्ष वय जर भेटलं तर नक्कीच 4 पट वेगानं परत आणखीन मी तशाच रेशोनं पुढे जाणार. म्हणजे तेच काम तुम्ही पुन्हा आणखी. क्या बात आहे, खूप छान.
आणि आता आपण जरा शॉर्ट अँड स्वीट गोष्टीकडे वळूयात, जरा म्हणजे रॅपिड फायर टाईप जे असतं, की समजा एखाद्या पक्षाची ऑफर जर मिळाली तुम्हाला, मोठ्या पक्षाची, आणि तुम्ही जे सध्या कार्य करत आहात, तर तुम्ही काय कराल? मी पक्षाची ऑफर धुडकावून लावेल. वा. पक्षात जाणार नाही. आवडता नेता कोणता सर तुमचा? बाळासाहेब ठाकरे. वा वा. कोणतं मंत्रीपद तुम्हाला जर मिळालं तर घ्यायला आवडेल? शिक्षण मंत्री. शिक्षण मध्ये. क्या बात आहे. स्वतः तुम्ही शिक्षक आहात त्यामुळे हे वाटलंच होतं मला. बरं, तुम्हाला चहा आवडतो की कॉफी? चहा. चहा. तुम्हाला व्हेज आवडतं की नॉनव्हेज आवडतं? नॉनव्हेज. नॉनव्हेज. क्या बात आहे. कोंबडं का बकरं? दोन्ही. ठीक आहे. हिरो कोणता आवडतो? अमिताभ बच्चन. म्हणजे पहिल्यापासूनच? पहिल्यापासून. अच्छा. अमिताभ बच्चन यांचा कोणता फेवरेट सिनेमा तुमचा? म्हणजे तसे त्यांची अनेक आहेत, पण त्यातले त्यात एक फेवरेट असतो ना. शोले. ऑल टाइम. हिरोईन कोणती आवडते? हेमा मालिनी. आणि म्हणजे तुमचं ऑल टाइम फेवरेट एखादा चित्रपट किंवा आपलं सॉन्ग वगैरे असं? नाही, मी जास्त संगीत. जसं बच्चन साहेबांचा शोले पर्टिक्युलर सांगितला, तसं म्हणजे जास्त एवढे ऍक्टिव्ह नाहीत सिनेमांमध्ये तुम्ही. ठीक आहे. गाणं वगैरे एखादं गाणं? मी संगीतापासून खूप दूर आहे. भजन वगैरे एखादं काही असं? काहीच नाही. ठीक आहे. आपले प्रश्न संपलेले सर. थँक्यू सो मच सर. तुम्ही वेळात वेळ काढून म्हणजे आमचे प्रश्न उत्तर तुम्ही मार्गी लावले. म्हणजे आणि तुम्ही जे चांगलं काम करत आहात समाजामध्ये, असंच तुमच्या हातून सत्कर्म घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्रभू वैद्यनाथांना तीच प्रार्थना करतो की तुम्हाला आणखी दीर्घ आयुष्य लाभो. आणि आपल्या चॅनलसाठी पण तुम्ही जरा आमचा पण प्रश्न मार्गी लावा, सबस्क्रायबर्स वगैरे वाढवा म्हणून. धन्यवाद. आभारी आहे. पीपी चॅनलला सबस्क्राईब करा. पीपीए चॅनलला सबस्क्राईब करा. हा, धन्यवाद. थँक्यू सो मच सर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. थँक्यू.